मला हे नाव वाचून मात्र नक्कीच दुःख झालं, कारण त्यांच्याकडनं अशी अपेक्षा मला नक्कीच नव्हती. तर आता ही पूर्ण यादी रुपाली चाकणकरांच्या फोन कॉल्सची आहे, जी त्यांनी इनकमिंग आणि आउटगोईंग खरातांना केले. त्यांचं सगळ्यात जास्त जर खरातांशी कोणी बोललं असेल तर त्याच्या नंबर 2 पदावर रुपाली चाकणकर आहेत. पण राजकारणी तिथे गेले हे मात्र मला नमूद करायचंय, म्हणून मी ती सगळी नावं वाचून दाखवते. नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे, उदय सांगळे जे सिन्नरहून उभे होते, जे हरले, ते देखील गेले होते. आमदार विधान परिषदेचे शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर जे दादा भुसेंचे पीए आहेत, दीपक केसरकर यांचे आधी मला एक नंबर जो माझ्याकडे होता तो सापडला नाही, पण जेव्हा मी ट्रू कॉलरवरनं नंबर्स शोधत होती तेव्हा मला दीपक केसरकरांचा एक नंबर मिळाला, ज्याच्यातनं 19 कॉल झाले होते. राहुल कोतडे जे ओएसडी आहेत विखे पाटलांचे, एकनाथ शिंदेचं तर मी म्हटलंच आहे, प्रभाकर काळेंचं मी म्हटलंच आहे, सुनील तटकरे आणि एक जे नवीन नाव मिळालंय ते म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादीचे. मला हे नाव वाचून मात्र नक्कीच दुःख झालं, कारण त्यांच्याकडनं अशी अपेक्षा मला नक्कीच नव्हती की ते अशा बाबांकडे काही भविष्य विचारायला किंवा काय विचारायला, त्यांना कोण घेऊन गेलं, हे सगळं म्हणजे जाणून दुःख झालं की त्यांच्याकडनं अशी अपेक्षा मला नव्हती. कदाचित मी पण रॉंग असेल, पण कारण बरेच जणांकडनं बरंच काही ऐकलंय, पण मला ती व्यक्ती चांगली वाटायची आतापर्यंत. असो, आता चाकणकर कुटुंबातले रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकर, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर, संकेत सायकर या सगळ्यांचे कॉल्स या यादीत सापडले. आता रुपाली चाकणकरांनी काल एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की माझ्यावर जे एक्झॅक्टली धनंजय मुंडे बोलत होते, एक्झॅक्टली तेच शब्द की माझ्यावर मीडिया ट्रायल होते, माझ्या विरुद्ध पुरावा दिला जात नाहीये, माझं अमुक नाहीये, माझं तमुक नाहीये, असं जे विधान त्यांनी काल केलं फेसबुक पोस्ट थ्रू, आणि त्या पण एक्झॅक्टली धनंजय मुंडेंसारख्या सध्या मीडियातनं गायब आहेत. जसे धनंजय मुंडेंवर जेव्हा आरोप झाले ते देखील त्यातनं गायब होते. तर आता ही पूर्ण यादी रुपाली चाकणकरांच्या फोन कॉल्सची आहे, जी त्यांनी इनकमिंग आणि आउटगोईंग खरातांना केले. ही पूर्णच्या पूर्ण यादी मी आता माझ्या मीडियाच्या ग्रुपवर घालते. ह्याच्यात 177 कॉल्स आहेत, त्याच्यात जसं मी आधी म्हटलं कॉल रेकॉर्ड्स 177 आहेत, ज्याच्यात इनकमिंग कॉल 119 आहेत, आउटगोईंग कॉल 58 आहेत, आणि हा डेटा 1 एप्रिल ते 17 मार्च आहे. आणि इंटरेस्टिंगली 17 मार्च पर्यंत अगदी त्यांचा फोन बंद होईपर्यंत रुपाली चाकणकर त्यांच्याशी बोलायच्या, आणि एका दिवशी तर तब्बल 22 मिनिटं गप्पा मारत होते. हे कशाच्या गप्पा होत्या, त्यांना त्यांच्या संस्थानाची बोलणी होती का, आणि त्यांना अजूनही जर वाटत असेल की मी काही चूक केलेलं नाहीये तर परमेश्वरच जाणो. कारण आत्ताच्या घटकेला ही मी जी यादी काढली आहे आणि याच्यात बाकीची जी नावं आहेत त्याची मी चौकशीची मागणी SIT कडे केली आहे. त्याच्यात टोटल जे टॉप 10 फोन नंबर्स आहेत ज्यांनी सगळ्यात जास्त वेळ खरातांशी बोललेत, त्याच्यात पहिल्या नंबरवर त्यांची मुलगी आहे, मी समजू शकते. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, 33,727 सेकंद ह्या त्यांच्याशी बोलल्या. तर रुपाली चाकणकर, जर तुमचं काही काम नव्हतं, फक्त संस्थेचं काम तुम्ही पाहत होत्या, तर तुम्ही त्यांना करणाऱ्यातल्या कॉलमध्ये टॉपच्या दुसऱ्या नंबरवर कशा, म्हणजे तुमचे सगळ्यात जास्त कॉल 177 कॉल सोडा, काही कॉल जर 30 सेकंदाचे असते तर मी समजू शकले असते, पण तुमचं सगळ्यात जास्त जर खरातांशी कोणी बोललं असेल तर त्याच्या नंबर 2 पदावर रुपाली चाकणकर आहेत. आता बाकीची नावं मी वाचून दाखवते. पहिली आहे तृप्ती, दुसऱ्या आहेत रुपाली चाकणकर, तिसरे आहेत दीपक लोंढे,
चौथे आहेत कल्पना, म्हणजे ज्या खरातांच्या पत्नी आहेत, त्यांच्या आपल्या पतीशी त्या चौथ्या नंबरवर आहेत. पण सेकंड नंबरवर रुपाली चाकणकर, तिसऱ्या नंबरवर दीपक लोंढे आणि एक महत्वाचं नाव आहे, त्याच्याबद्दल मी सगळं बोलणार